पिल्लू त्याशिवाय मला करमतच नाही. तुला नाही भेटलो की नाही मी तर माझा दिवसच जात नाही. रात्री झोपतो ना मी तर तूच मला दिसतं. रात्री बी. अरे तुला काय सांगू, तुझे तसे माय हाल बापा. मला झोप नाही येत ना रात्रभर. अशी तुझीच आठवण येते ना. तुझ्याच आठवणीत रात निघून जाते सगळी. असं थोडंसं काही करमत नाही ना रे मला तुझ्याशिवाय. असं वाटते की कसं तुला भेटा, तुझ्यासोबत टाइम हे करा असं वाटते मला. तुला करमत नाही ना. तुला कधी भेटतो कधी नाही. कधी तुझ्याजवळ येतो मी, कधी तुझ्या हातात हात घेतो मी आणि तुला कधी पाहतो मी. डोळ्याला डोळे कधी भिडवतो तुझ्या. खरं सांगतो तुला पाहिल्याशिवाय तर मला करमतच नाही आता. नाही तेच हालात ना चेतन, मला त्याशिवाय करमत नाही ना अजिबात. असं वाटते की तुलाच भेटा नेहमी नेहमी असंच वाटते मला. नाही तर असं करणं चेतन, लग्न करता का आपण लग्न? नाही लग्न करायला काही नाही, पण मग आपली कमाई धमाई काही नाही ना मग. कसं करशील? ते तू काय म्हणून राहिला, करून आपण लग्न. मला इच्छा आहे ना लग्न करायची. तिकडे पुण्याला जॉब घे पाहू आणि तिकडे आळंदीला कसं लग्न जमकून देऊ आपलं. पण पहिले काही ना काही पैसा पाहिजे की नाही खिशामध्ये. पुण्यात गेलं म्हणजे जॉब भेटते असं काही आहे काय? थोडंसं रूम करा लागेल, खाया पियाची लाईन, मग लग्न. मग एवढा काही ना काही पैसा पाहिजे ना. 50-60 हजार तर पाहिजेत पहिले. तर मिळी. नाही तर मग काय काय फुटपाथवर झपशील काय तर टी राहायशील काय? अरे तुझे दोस्त मित्र तर असतील पुण्याले. त्याच्या रूमवर राहू ना मग आपण काही दिवस. आणि मग कसं आपण जॉब पाहायला काही केलं तर मग कसं मग आपण आपली रूम करू. नाही व का पागल झाली का तू? हे लपड्या आलेला कोणता दोस्त ठेवत नाही. म्हणता आपल्या घरात फालतू गवटे व भांडणं आपत. त्यासाठी आपल्याला सेपरेट करावं लागते. लावतो 5-50 घरी लाईन आहे का तुझ्या घरात? पेटी गिटीत पैसे 50,000 घेऊन जाऊ. नाहीत ना रे बा आमच्याजवळ. मा बापाजवळ कुठून पैसे येतील? थांबतो आता 2-4-8 दिवस थांब. मा कसा कांदा ऐकला, मा बुड्याला कांदा ऐकला, घरात पेटीत पैसे ठेवले की लांबवले मी. कसं 8-10 दिवस काढतो. 8-10 दिवसांनी चालले जाऊ आपण. बरं तेवढं लवकर कर बा. तेवढी लवकर सेटिंग लाव. कसं मला तुला भेटल्याशिवाय होत नाही बरं. माझं मन स्थिर राहत नाही. मला तुला कसं भेटायचं वाटते म्हणून कसं तू माझ्या जवळ पाहिजे. लवकर पाय मग ते काय आहे आता असं वाटते मला खरंच ना. लग्नच कर आता, पाहूनच चाललं जा असंच वाटून राहिलं मला. तर राही नाही वाटून राहिलं. मन कसं होते बाय. तू आता काही काळजी करू नको, टेन्शन घेऊच नको. 8 दिवसात आपण फरार पुण्याले आळंदी लावून लग्नच करू डायरेक्ट. फक्त कसं मला कांद्याचे पैसे येऊ दे फक्त घरामध्ये. पेटीत पडले पैसे की उचकवले मी. चालले पुण्याला आपण. बरं चेतन मग तसंच कर. हा मग एक पप्पी दे ना. मग मी तर वाट पाहून राहिली बापा. कधी घेतं मी पप्पी तर घे. कोण आलं? कोण आलं तर दरवाजाच ठोकून राहिला बाबा. पाहिलं पुरी दरवाजा खोल ना. काय गुरायली एकटी अंदर? आलो ना, मी घरी आलो ना. आता कसं रे बाबा? आई बाबा घरी आले ना वावरात. आता कसं रे? आता पकडला जातो वाटते आपण. काय तर मी चाललो पोहणे खिडकीतून. चाललो मी. काय म्हणे मिळात का आम्हाला. आता किसमिस देत होती मला ते. आला तिचा बाप म्हणतात आली माय. आले हुकलं सारं. काय बापा आपतच आहे ही. तिसरा सर्व काही इसरा काही खरं नाही वेळा त्याच्यात. पुरी दरवाजा उघड ना. काय करून राहिली अंदर? दरवाजा लावून बसता का घरात? उघड दरवाजा. आली उघडतो दरवाजा. आई बापा मामा बापाने म्हणतात बरं बापा आज वाचली तर बस पकडलंच गेलो असतो आता आम्ही. एवढा टाइम कसा काय लागला तुला दरवाजा उघडायला? काय करू राहिली अंदर? आई मी तिकडे संडासात जायला होती ना, संडासात म्हणून दरवाजा लावायला होता. काय बापा पोरी असं नको करत जाऊ बरं. आमचाही जीवात जीवन होता. म्हटलं दरवाजा काऊन लावला बापा पोरीनं अंदरून? आई मी संडासला जायला होती म्हणून दरवाजा लावला. आणि उघडा ठेवला असता तर बापा आलं असतं कोणी काही नेलं असतं तर अजून तुला म्हटलं असतं की दरवाजा काय उघडा ठेवला म्हणून मी लावून घेतला दरवाजा. तू काय गो प्रश्नावर प्रश्न विचारून राहिली? आता जवान पोरगी आहे, दरवाजा लावला काय फरक पडून राहिला? तू म्हणत बाबा विचारत राहायचं. ओ पोरी त्या मायच्या गोष्टीवर काही लक्ष देऊ नको. ती माय काही बोलती. का दरवाजा उघडा ठेवून हे करीन का ते पोरगी? काही आहे तू याचं सारखं बोलत राहायचं. बापा सगळं सावरलं. नाही तर माईचा प्रश्न बापा घ्या तुमच्या लाडक्या पोरीची बाजू. तुम्ही तर ऐकून कधी बोलतच नका जाऊ. जाऊ दे लाडकन लुडकं. चाल लवकर चाल. ऊन तपून राहिलं एवढं. चाल घरात
हा अटीच लावलं प्रश्न उत्तर करणं तिनं आहे काऊन केलं ढमक काऊन केलं टमक काऊन केलं नुसतं त्याच गोष्टी अरे बाबा चला अंदर किती म्हणतं पुरायलं मी आज नाही तर बस पकडले गेली त्यात काही खरं नसतं बाबा. शांताराम बोले चेत्या लफडं पकडलं म्हणता तुम्ही ना. तो गड तो विषय काढू नका बरं माझं. माझं डोकं पहिलेच बंद केला फालतू. तो विषय जर काढसान ना वाईट होईल मग. कोण बंद केला बा शांताराम बुडोक सोडून? तसंच मा मस्त सटकलं भाऊ आज. फालतू घेऊन ना दे ना. मले कसं आहे मले काहीची गोष्ट डोळ्याने दिसली आणि ते जर वाईट असली ना तर मला काहीतरी चांगलं करा वाटते तिच्याबद्दल. पण चांगल्याला की लोक नाही आहे. आपल्याला दोष देतात. त्यापैकी ती गोष्टच बंद करून टाका तुम्ही त्या सडेल बोरायची. शांताराम भाऊ आम्हाला माहीत पडलं म्हणून आलो ना आम्ही तुमच्याजवळ. तुम्हाला बोलला ना तो चेत्या. तुम्ही येऊन राहिले त्याच विषयावर. अरे त्याचा विषय काढूच नका ना. मला काहीच हिंद नाही त्या पोऱ्याचं. शांताराम भाऊ तुमची राजा इज्जत आहे साऱ्या गावामध्ये. कोणी बी राजा तुमच्या म्हटलं ऐकते आणि हे झालं हितभर पोरग दुधाय होट नाही व्हायला यायच्या. हा तुम्हाला बोलून राहिला. दोन झडपे मारा सा जाऊ दे भाऊ तो विषय खुरतडून घेऊन काढून. माई पुरी ऐशी दिवशी करायला त्या पोऱ्यानं मा गांडीची आग करून देऊ नको तो घेण ना दे ना. शांताराम भाऊ त्यानं बोलायला नव्हतं पाहिजे तुम्हाला एवढं आमचं म्हणणं आहे फक्त. आता चुकी माई आहे त्याच्यामध्ये त्याचं लफडं म्या डोळ्यानं पाहिलं त्याच्या माय बापाला जाऊन सांगितलं म्या. तो मावर उलटला. चुकी माई आहे ना म्यानं तो सांगायला पाहिजे. बरं शांताराम भाऊ असं झालं काय थांबा तुम्ही त्याच्या आसट्ट्यात येऊ द्या मग सांगू द्यायला काय तर काही सांगू नका. काही घेणदेण नाही आपल्याला. ज्याचं पाप पुण्य ते याचं आपल्याला काय करायला लागत नाही. काही भांडणं करू नका. तर त्याचा तो पायात बशी आपल्याला काय करायला लागत. असं कसं हो शांताराम भाऊ? तुम्हाला बोलल्यावर राजा तुमच्या मधलं सारं गाव ऐकते तो उसा हितभर पोऱ्या तुम्हाला बोलला आम्हाला सहीन होईन काय ते? आणि तुम्ही त्याची गुंडी अटकूस न कुठं कुठे. बरं बा काले फालतू घरावर गोट्या आणणारा घेणा देऊन त्याचा विषय काढून टिसा. पहिले सध्या आपण माया टिसा मा घरी टंग करू राहिले ते बाबा कोणी सांगितलं जाईन काय येतो तो पोऱ्या मला बोलला काय सांगतो तू जाऊ दे आता तू विषयच बंद करतो. मावशीले तुम्हाला बोलले का घरी येऊन ते त्याच्या ते माय बाप जाऊ दे गड्या तो विषय फालतू घेऊ नको बरं तो विषय. चुकी माई होती ना. आता कसं चुकी आपली असल्यावर आपल्याला ऐकणं नाही. शांताराम भाऊ तू काय रे बा शांताराम भाऊ तुमचा बदला पुरा होते आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. मा बदला काय बोलून काय राहिला तू? हो ना शांताराम भाऊ तो त्या पोरीला घेऊन चालला ना पोहून. मग त्या बाया माय बापाला सांगून आपण काय रे गड्या त्या पोरगीचं लय दुधान धुईल होते रे गेले पोहून. तुम्हाला त्याच्या माय बापाने बोलले ना त्याचे माय बाप. आता जमलं ना. कधी कधी जाते रे फोन. कधी जाते तो फोन 1-2 दिवसात. त्या बबन भाऊ कांदा इकला कांद्याचे पैसे घेतले त्यानं की चालला तो पुण्याला बिंगफट पोरेला घेऊन तो पोरगी तर आताही जायला तयार आहे त्याबरोबर थै करून राहिली. पुण्याला जायला याच्याबरोबर लव्ह मॅरेज लग्न करायला आळंदी लग्न लावून राहिले आळंदीले. एक नंबर खबर आणली गड्यातून. मग पाहतो आता कशी मजा घेतली त्यांच्या इथे तर. साई लढलेच पाहिजेत ते. त्या छेत्याचा बाप बी माय बी आणि त्या पुरीचे मायबाप बी इकडे. शांताराम भाऊची इज्जत काढली ना त्या पोऱ्यानं. माझे खत काढली ना. माझे खत बोलला ना तो शांताराम भाऊले मला सैन ना होय पण आता काय करू. मी त्या सोबत होतो असं वाटते 2 होबळल्यात मारा त्याच्या. शांताराम भाऊले बोलला ना तो म्हणून तर मी सांगायला तुम्हाला त्याच्या मागं जाऊ मी काय करते काय नाही तर पुरी खबर काढतो मी आता. गड्या काल्या काही नांदी नको लागू रे बा त्याच्या. शांताराम भाऊ तुम्हाला बोलला ना तो त्याचा बदला घेतोच ना मी. पान तुम्ही कसा काटा काढतो त्याचा. काटा काढू नको बाण काही करू नको घेणं देणं. नाही शांताराम काटाचा काढला ते चालेल गड्या. शांताराम भाऊचं ऐकू नको. चाल तिकडे फिल्डिंग लाव. चला हे पोरे काही गोटणे घेत रे बा याले अखात करतात दादा त्याले. मोठल्या का काल्या बेकार झालं तर बा आज काम का हाती लागल तो का मी काय रे बा कसा का हाती लागल तर तू? अरे बा तिला गेल तुम्ही भेटायला तिच्या घरी. मला काय माहित बा तिचे मायबाप येतील म्हणून लवकरच आले लेकाचे लावला देईन जरा ठोकणं बा निघलं बा खिडकीतून पोहे. बरं किल्ल्या हाती नाही लागलं का बस बजेटच असतात माय. किती शौक आहे तुझे घरी जायचा भेटायले. अरे बाई भेटले का घरी आहे तुझे मन भरतच नाही बाबा. कॉलेजमध्ये भेटले का रोज. घरची मला वेगळी आहे ना तुला समजतच नाही गड्या. अरे घरी छानच होता ना. म्हटलं आज तिचे माय बाबावर जायला घरी कोणी नाही आहे देऊ दणका पण काच काय बा ते म्हणतातच आले. बोलणं चालू होतं तर आले म्हणतात दरवाजा ठोकला द्यायला झालं हुकलं. होय चालू बा आखरी सुटून काय करतो हाती लागलं असतं बसलं का धुपटच असतात.
बाबू या चाणकच्या नादात एखाद्या दिवशी झोपूट पडेल तू या. तिच्या घरी नको जात जा तू घडी घडी, हे लक्षात ठेव तू. प्रेमानं खायला भेटून राहिलं तुले बाई, तेवढंच खाय. जास्तच्या आशा जर करशील की नाही एखाद्या दिवशी रेमपुटच पडीन. नाही रे बा, आता नाही जात रे बा. मग आता घरी घरी नाही, बाहेरच बापा. कॉलेजमध्ये जेवढं होईल तेवढंच बा, घरी नाही जायला पुरत बा. आजल्या का हाती लागलो असते की नाही, बस हाग्या मारत होता मले. लक्षात ठेव तू, आता जाऊ नको बाबू. नाही बा नाही, काय तुला एवढी आठवणीची रे. उठला सुटला की चालला, उठला सुटला की चालला भेटायला. एवढं कोणतं असं प्रेम दाटलं तू? तुला प्रेम झालं नाही ना अजून. प्रेम झाल्या समजते माणसाने, गमतच नाही बाबू. फोनवर बोलल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय, एका ठिकाणी बसल्याशिवाय जमतच नाही. प्रेमाचा लय म्हणजे बेकार नांद आहे. काय सांगा तुले, मला तर रात्र दिवस नुसतं ते दिसते, मग पोरीच दिसते मला. पिल्लू पिल्लू असं कोणतं प्रेम आहे बे ती? जाऊ दे, तुला समजत नाही अजून प्रेमाची गोष्ट. तुला प्रेम होईल नाही ना, तुला काही माहित नाही अजून. प्रेमात माणूस पागल होते बघ, पागल. काय सांगू तुले, मला गमत नाही, झपणे लागत जाती. नुसतं तेच दिसते, माय पिल्लू मा पिल्लू. काय करून राहिलो, काय करत अशी, आठवण काढते का माई? तेच. जाऊ दे बा, पाय बा तुझे पिल्लू तू. मला काही करायला लागत नाही, फक्त कसं आता तिच्या घरी नको जाऊ की झालं तू. नाही बस रट्टेच बसतात तुले हाती लागला की. नाही बा, अजिबात नाही जात मी त्या घरी. पाय नाही ठेवत रे बा, डोळ्याने दिसत नाही बा. नाही, एवढी तुझी अशी की उतू आली तर म्हणजे असं कर ना, तिला फोन घेऊन जायला पुण्याला. ते बी करणार आहो ना, थांब धीरे धीरे. त्याच्या रेलच आमचा मेळ. थांब ना, तर थोडीशी पैशाची लाईन गेली लागू दे. पैशाची लाईन लागली की पहिले आपण बुड्याला कांदा दे दे. मा कांद्याचे पैसे घेतले पुन्हा तिले फोन घेऊन जात असणार. तुला घेऊन जायचे, ते आली तर पाहिजे. पप्पा ते येणार नाही. अरे ते तोंडात म्हणून राहिली, कधी चालतं कधी चालतं. मीच नाही जाऊन राहिलो ना. कसं तरी सांग, पुण्यात म्हटलं तर एखाद्या लाखा बजेट पाहिजे. रूम करणं, खाणं पिणं, तरी काम भेटते की नाही, सारा विचार करावा लागते ना. त्यासाठी तिला नाही करून मी नाही, ते तर आज येते अर्ध्या रात्री. मग जाय ना घेऊन, काय वाट पाहून राहिला. पैशाचं पाहिलं ते पुढचं पुढे. ते लाईन लावतोच मी. थांबता 2-4 दिवसात मग कांदा होती इकडं. बस बुड्यानं आणले पैसे, पेटीत घातले की रात्री पेटी फोडली, पैसा घेतला की चालले पोहून बिंग फाट. हो बा, लाव लाईन. लाईन तर लावतोच नाही मी. चाल बा, लावतो लाईन. मी चाललो. बस न बे, कुठे चालला बे? नाही बा, मी चाललो रे बा, मला काम आहे. तू जाय बा त्या कामाले, मी जातो मा कामाले आता. चाल. पूर वाया गेलं बघ पोरू. नुसतं फोन, नुसतं पिल्लू 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 दिवस रात. एखादी असं पिल्लू निघून नाही यायचं, झोपूडच डायरेक्ट यायचं. पिल्लू, ते आई बाबाला काही माहित नाही पडलं ना? नाही बापा, काही माहित नाही पडलं. पण कसं पुढे धाकधुकच होती बापा. असं वाटलं मग आई बाबाला माहीतच पडलं काय, पण नाही, माहित नाही पडलं. मला बोलत ते म्हणत, अंदरून दरवाजा काऊन लावला आणि काऊन बसेल होते घरात, असं तसं काहीचे माझे प्रश्न विचारले मला. मग सांगले मी ना, इकडे वेगळी लावून दिलं. माई जीव लागे ना इकडे. म्हटलं पकडला गेली बापा हे. आता हिचे माय बाप काय करतात आणि काय नाही, आई बाबा हिचे. हो ना, म्हणून मी तुला म्हणू की घरी येऊ नको भेटायला, घरी येऊ नको. काऊन की माझे आई बाबा कधी बी वावरातून येऊ शकतात. म्हणून माहित पडू शकते ना. म्हणून कसं घरी भेटायचंच नाही कधी, बाहेर भेटलं तर चालते. नाही, आता घरी भेटायचंच नाही. मी येत बी नाही त्या घरी. आता आहे की नाही, आपण पोहून जायचा प्लॅन करू झटकनी पटकनी. पोहून जाऊ मस्त आळंदी, तिकडेच लग्न करू. तुला तर म्हणून राहिली बापा, लाव तिकडे आपली लाईन, लाव लाईन. मी तर लग्न करायला असे थायचं होय, लाव ना. आळंदीला लग्न करून टाकू. काय तू आता, ते लाईन लावस तू आता. 60 वय करतो रे लग्नाले तर. हो ना, मी लावतो लाईन. थांबण्या पैशाचा बजेट तर जमू दे. 50-60 हजार खिशात असली की नाही तरी राहायला काही वाटत नाही ना. कसा 2-4 महिने गावात येता येत नाही मग आपल्याजवळ. मग त्यासाठी पैसा नसला तर काय खाशीन गोटे. त्यासाठी पैसा सोबत पाहिजे ना. लाव ना मग, पटकन पैशाचा बंदोबस्त लाव ना. पटकन कसं वाटून निघून जाऊ आता आपण. लावतो मी. खाव त्या आईचं काही सोनं घेणं असेल ना घरामध्ये, घेणं एकदम एखादी पोत. आपलं भागते मग तिकडेच मार हात त्या घरात. तू मार त्या घरात हात, मी मारतो माझ्या घरात हात. चेतन, तू कशा गोष्टी करतो रे? आम्ही किती गरीब आहोत तुला माहित नाही का? माझ्या आईच्या गळ्यात 2 मणी आहेत बा. कोणती पोत आणू मी? खायचं माहीत बोलतो गड्या. जाऊ दे बा, काही आणू नको तू. मी पाहतो काय करायचं आहे तर. मी मा बुड्यालाच देतो आता दणका चांगला. कांदा इकला की नाही,
पण पैसे लांबवतो आणि तिकडे चालले जा. मग फक्त कसं तू तयारी करून ठेवतो, बॅग मॅग भरून कसं व्यवस्था बिलकुल. म्हणजे मा फोनाला मग निघाले आपण रात्री. ते काय सांगा लागते मला, मी 2 दिवसा अगोदरच बॅग भरून ठेवतो. हा तू टेन्शनच नको घेऊ, फक्त मला कसा फोन कर तू, ताबडतोब निघतो मी. काय वांधा नाही मग पिल्लू. मग पिल्लू आता कधी भेटशील आपण? मला असं फोनवर बोललो की भेटाच वाटते, याच वाटते जोडते या. काय बापा भेटाच वाटते अजूनही, पकडता पकडता बापा आपण वाचलो ना, अजूनही भेटाच वाटते. आता नाही, आता डायरेक्ट आपण लग्न करू आता आळंदीले, ताच आपली चांगली भेट होईल अशी मस्त. काय पिल्लू आलोच तू भेटायला, येणे इकडं गोदरेत आहे ना. चालली म्हणा संडासले. गोदरी काही बोलतं का? माय बापाने संडास काय साठी बांधला बाबू? मला निघू देतात का ते बाहेर? काही बी बोलतं. कर मग काही ऍडजस्ट कर ना, काहीतरी सांग. जा लागते म्हणा ट्युशनच आहे, काही मग गृहपाठात राहिला होमवर्क राहिला असं काहीतरी सांग ना. जमून काहीतरी खोटं नाटक भेटू आपण थोडंसं 5-1 मिनिटं. भेटले की कसं मला चांगलं वाटते ना, मग म्हणाले आधारच होते. नाही ना, आता नाही भेटू आपण. आता कसं तुझ्या मनात समजावतो, मी बी मनात समजावतो. आता आपण भेटू नाही, आता डायरेक्ट तू कसा पैशाचा बंदोबस्त कर आणि आपण डायरेक्ट निघून जाऊ वाटून. बरं ठीक आहे मग. चल मग चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब.